बापू 4 वाजलेत. काय झालं मग? 10ला आंघोळीला निघाला होतास. हा दोनदा पाणी बकेटचं आपण दोनदाचं पाणी वाया गेलं. हा इतका कसा आळस जवानपणी. आणि मला म्हणला तयार होऊन बस आपल्याला हेडीव करायची आहेत. हा मी 10 वाजता रेडी झाला. तुझा अजून पत्ता नाही आंघोळीचा. करेल की काय टाइम गेला अजून 5 6 7 3 घंटे आणि बाकी ते लेकरूच यावरच गेले. मग हा ईदवर लेकरू नाही काकलूच करून आंघोळीला न्यावं लागाले. नाही गेले तर त्या बाथरूमच्या नळ बंद कर म्हणून न्यावं लागाले मध्ये. हा. आणि अंगात कपडे ठेवून तसंच पाणी टाकावं लागाले. मग अजून काय मुहूर्त निघाला नाही. हा, तर आंघोळ धुई आले. तुझ्यावरच तुझी सावली पडली. आता महिला करा मी सावली पडली. हा आता मग मोहा मुहूर्त निघाला नाही. मोहा मुहूर्त आता निघाला 4 वाजेच की नाही. हा. तो आज 2 घंटे बाकी आहेत आणखी. आणि जेवणपणी इतका आळस आणि माझ्या वयात झाल्यावर कशी वाट होईल. करायची नाही आंघोळच करायची नाही कशाला करायचं. ते चॅनल कसं चलल. आपलं चॅनल हा आता तू एवढी अस की तू असल्यावर मग चॅनल चालणार तर कसं होईल मग? मग मी हा म्हणून सकाळपासून रेडी होऊन बसला 10ला. हा आणि तुझा अजून आंघोळीचा पत्ता नाही. बरं आता 1 घंटा भर दे हा मग आंघोळ करतो मग घंट्याभरात. कर जायचा. व्हिडिओ कधी बनवा मग आता? आता तू गेली उद्या त्याला. गेले का उद्या? तुझ्या अंगात आळसच हायसडीच्या दिवशी तसला. बरं बरं जाऊ दे मग.